दुपारपर्यंत सगळी कामं आवरली आणि आम्ही निघालो खिल्लार क्षेत्रातील एका नवीन खाणीकडे. तर आता आम्ही आलो चंदूरमध्ये राकेश पाटलांच्या गोट्यावरती. त्याने एक नवीन खरेदी केली काल, ती बघायसाठी. खरं तर आम्ही राकेशदांच्या सगळ्या गायी आणि नवीन खरेदी केलेली कालवड बघण्यासाठी गेलेलो होतो. पण गोट्यात शिरताच या रुबाबदार खोंडावर तुमची नजर पहिला पडते. ही राकेशदांची घरची गाय जानकी आणि संग सोन्या यांची पैदास आहे. एकदम रुबाबदार, देखणा आणि हा धिप्पाड खोंड आहे. फक्त 8 महिन्याचा हा खोंड. त्याचं माप आणि त्याचं शरीर बघा, त्याचं नाकाची नळी बघा, त्याची चाल पण अगदी रुबाबदार आहे, अगदी आपल्या बापासारखी. त्या खोंडाप्रमाणेच ही काळीमोरी गाय पण राकेशदांच्या घरची पैदास आहे आणि हिच्या पोटी आत्ता एक देखणा असा खोंड जन्माला आला आहे. हा खोंड निशांत मानगावे साहेबांच्या सोन्या बैलाची पैदास आहे. जातिवंत पैदास का गरजेची असते, नैसर्गिक रेतन का गरजेचं असतं आणि वंशावळ बघून का रेतनासाठी वळू निवडायचा असतो आणि खिल्लारमध्ये ब्रीडिंग हे किती महत्त्वाचं आहे हे या खोंडाकडे बघितल्यावर समजतं. फक्त 17 दिवसाच्या या खोंडाची लांबी रुंदी बघा, फाउंडेशन बघा, नाकाची नळी बघा. या ज्या गोष्टी आहेत या सीमेंटवरच्या ब्रीडिंगमध्ये नाही शक्य होत. त्यासाठी नैसर्गिक रेतन हाच एक उपाय आहे. आणि नैसर्गिक रेतन करतानासुद्धा त्या वळूची वंशावळ, त्या वळूच्या क्वालिटीज सगळ्या बघूनच वळू निवडा, जेणेकरून तुमच्याकडे पैदास पण तेवढीच टॉपची पडेल. आणि ही आहे ती राकेशदांची नवीन खरेदी. सिद्धापूर खाणीतली ही जातिवंत कालवड याने आत्ताच खरेदी केलेली आहे. जो खरा पारखी असतो तोच हिऱ्याची पारख करू शकतो, हेच खरं आहे. कारण या गाईचं माप, त्याची उंची, त्याची लांबी आणि तिचं फाउंडेशन हे एकदम खूप सुंदर आहे. तिचे डोळे, तिचे कान, हिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि ती केवढी सुंदर आहे, देखणी आहे, हे तुम्हाला व्हिडिओत तर दिसतच असेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एका नवीन खाणीचा उल्लेख केला. हीच ती चंदूरची खाण. चंदूर, इंगळी, सांगवडेवाडी या भागातील ज्या खिल्लार गायी आहेत त्या एका टायमाला 5 लिटरपेक्षा जास्त दूध देतात. हे तेथील शेतकऱ्यांच्या कष्टामुळे हे शक्य झालं आहे. त्यांचे नवीन प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे खुराक, परत त्यांची जी गायींची देखभाल आहे ती काहीतरी वेगळ्या पद्धतीची होत असेल नक्कीच. कारण त्याशिवाय हा बदल थोडा अशक्य वाटतो आहे, असं मला वाटतं आहे. असं हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण खिल्लार म्हटलं की हाच लोकांच्या मनात समज आहे की खिल्लारला दूध नसतं. पण या भागामध्ये तुम्ही भेट द्या, प्रत्येक गोट्यातील गायींना कमीत कमी 5 लिटर एका टाईमचं दूध आहेच आहे. त्यामुळे इथल्या खिल्लार ज्या आहेत त्या जातिवंत खिल्लारची वासरं पण तशीच पडतात. आईला जेवढं दूध जास्त तेवढं वासराला दूध जास्त मिळतं आणि इथली वासरं पण तयार चांगली होतात. ते तुम्ही राकेशदांच्या दावणीतली जी 2 वासरं आहेत ते बघून तुम्हाला समजलं असेलच. ही जी समोर तुम्हाला व्हिडिओ दिसते ही आहे जानकी. ही राकेशदांची एक जातिवंत खिल्लार गाय आहे. तिचं शिंग, नाक, लांबी, रुंदी सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. आणि या गाईला दिवसाचं 10 लिटर दूध आहे. खिल्लार संगोपन काय असतं तर हेच संगोपन असतं. या गाईच्या नखांची ठेवणसुद्धा बघा किती वेगळी आहे. त्या गाईच्या नखांमध्ये साधा खडासुद्धा जाऊ शकत नाही एवढी त्याची नखं जुळलेली आहेत. आणि या जातिवंत गाई आणि यांचं खूप चांगलं होणारं संगोपन, त्यामुळेच आणि त्याच्यावर राकेशदांचा असलेला अभ्यास, यामुळेच कदाचित हे खिल्लार गाईचं वाढतं दूध, एका वेळेला जे 5-5 लिटर दूध देतात गाई, हे शक्य होत आहे. आणि ही जानकी एवढी देखणी आहे की हिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह तुम्हाला देखील आवरला नाही, जसा इथं आम्हाला नाही आवरला. अशी ही आगळी वेगळी चंदूरची खाण, जिथे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि प्रयत्नांमुळे खिल्लार क्षेत्रात देखील दूधवाढीचं नवीन पर्व सुरू होत आहे. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये अक्षय आईतवडे यांची ही 14 लिटर दूध देणारी खिल्लार गाय तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे तिरपणकर साहेबांच्या या दुधाच्या वंशावळीच्या वळूबद्दल देखील माहिती मिळेल. या वळूच्या आईला 12 लिटर दूध होते. ज्यांना कुणाला दुधाची वंशावळ बनवायची असेल त्यांच्यासाठी हा वळू एक उत्तम पर्याय आहे. आणि हा आहे सांगवड्याचा राजा. या 2 वळूंबद्दल अधिक माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळत जाईल. त्यासाठी स्टे ट्यून्ड.